हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज इथं मी उपवासाची इडली बनवणार आहे उपवासासाठी. चला मग कशी बनवायची ते पाहूया इडली. त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेऊया. इथं 2 बटाटे घेतले, साल काढून घेतले. दही घेतलं छोटी वाटी इथं, आणि 1 छोटी वाटी शाबूत तांदूळ घेतले, आणि मोठी वाटी भगर घेतलेली आहे. आणि बटाटे असे कट करून घेतले. कट करून घ्यायचे असे बटाटे, आणि ते पाण्यातच ठेवायचे का ते काळे नाही पडते पाण्यात ठेवल्यावर. मिक्सरचा भांडा घ्यायचा, त्याच्यामध्ये ही रवाई भगर दळून घ्यायची. मोठी वाटी म्हणून ती 1 वाटी घेतली, आणि शाबूत तांदळासाठी बारीक वाटी घेतली. जर ते मोठ्या वाटीचा अंदाज जर ठेवलं तर अर्धीच वाटी शाबूत तांदूळ होतो तो. भगर कधी पण जास्तच घ्यायची, शाबूत तांदूळ कमी घ्यायचे. बारीक दळून घ्यायचे ते. तुम्हाला वाटलं तुम्ही भाजून सुद्धा बारीक दळू शकतात. इथं मी तसेच बारीक दळून घेतलेले, भाजलेले नाही. दही पण टाकून ते बारीक मिक्स करून त्याच्यात हे करून घ्यायचं. सगळे जिन्नस अशा दळून घ्यायच्या बारीक. लय पण बारीक नाही आणि लय पण ठोसर नाही, एकदम मिडियम अशा दळायच्या त्या, कारण की आपल्याला त्याच्यापासून इडली बनवायची आहे. बटाटे सुद्धा बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची. त्याला पाणी लागलं तर टाका तुम्ही, तर पाणी घालू नका, तसेच बारीक डाळा ते. अशी पेस्ट करून घ्यायची, ती सुद्धा त्याच्यात ॲड करून घ्यायची, टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. सगळं बॅटर एकत्र करून घ्यायचं मिक्स, आणि त्याला थोडं थोडं लागन तसं पाणी घालायचं. मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून. त्याच्या सगळ्या अशा गेठोळ्या फोडून घ्यायच्या. इथं मला अर्धा ग्लास पाणी लागलं आहे एवढं बॅटर खेळवण्यासाठी. आणि पाहू शकतात लय घट पण नाही आणि लय पातळ पण नाही आहे, एकदम मिडियम असं बॅटर केलं आहे ते. 20 ते 15 मिनिट ते असं रेस्ट करायला ठेवायचं. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ, आणि ते झाकून असं रेस्ट करायला ठेवायचं ते. ते थोडंसं फुललं पाहिजे म्हणून ते 20 ते 15 मिनिट ठेवायचं. त्यावर एकीकडे त्याच्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊया. एकीकडे शेंगदाणे घेतले, थोडेसे भाजून घ्यायचे ते. हिरव्या मिरच्या घेतल्या, खोबरं घेतलं. तुम्हाला जर तिखट लागत असेल जास्त तर तुम्ही जास्त हिरव्या मिरच्या घालू शकतात. आणि हे असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक दळून घ्यायचं पेस्ट, पाणी टाकून, आपण जसा मसाला दळतोय तसं. एकीकडे बॅटर मध्ये विनो टाकून घालून घ्यायचं. आणि शेंगदाणे, खोबरं, मिरचीचा दळलेला मसाला कढई ठेवून त्याच्यात तेल टाकायचं. तेल गरम होऊन द्यायचं कडकडीत, आणि ते बॅटर त्याच्यामध्ये टाकून हलवून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी जिरे, कोथिंबीर काहीच नाही घातलेलं, एकदम सिंपल असं बनवलेलं आहे. उपवासासाठी जसं खातं तसं, जसं उपवासाला लागतं तसं बनवलेलं आहे मी, एकदम सिंपल. आमच्या इथे जिरे कोथिंबीर खाती नाही उपवासासाठी. तुमच्या इथं जर चालत असेल तर तुम्ही टाकू शकता त्याला फोडणीला. एकीकडे इडलीचं बॅटर सुद्धा हे झालेलं आहे, फुललं आहे. तर इडली पात्राला तेल लावून घ्यायचं, आणि इडलीच्या भांड्यात पाणी हीट व्हायला ठेवून द्यायचं. चांगलं पाण्याला उकळी येऊन द्यायची इडलीच्या भांड्यामध्ये. याला चांगलं तेल लावून घ्यायचं, आणि सगळ्या याच्यात बॅटर भरून घ्यायचं चांगलं.
सगळ्या याच्यात बॅटर भरून एक एक इडलीचं पात्र इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं ते. छान अशा पद्धतीनं सगळे पात्रामध्ये इडलीचं बॅटर भरून घ्यायचं आणि ते भांड्यात ठेवून गॅस मिडियमच ठेवायचा, लय फुल पण नाही करायचा. आणि झाकण लावून त्याच्यावर तुम्ही एखादी जड वस्तूसुद्धा झाकण ठेवू शकता. तुमच्याकडे जर असं इडलीचं पात्र जर असलं तर त्याच्यावर एखादी जड वस्तू ठेवायची, जे करून त्याची वाफ बाहेर जात नाही लई आणि इडल्यासुद्धा छान अशा फुलतात. 20 ते 15 मिनिट असंच ठेवायचं फुलण्यासाठी. किती छान अशा इडल्या झाल्या पाहू शकतात. आणि माझ्या इडल्या रेडी झालेल्या आहे उपवासाच्या. आणि थंड होऊन द्यायचे. थंड झाले की ते इडली चमच्याच्या साहाय्याने नाही तर सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचे. ते तुम्ही पाहू शकता सहज अशा इडल्या निघू राहिल्या, लुसलुशीत अशा झालेल्या आहे, हाताला सुद्धा चिटकत नाही अशा. खूप छान अशा उपवासाच्या इडल्या झाल्या या. आणि मी सुद्धा घरी पहिल्यांदाच करून पाहिल्या आणि खूप छान झाल्या त्या. मी ही रेसिपी पहिल्यांदाच केली आहे आणि पहिल्याच वेळेस खूप छान अशा झाल्या त्या. तुम्ही पाहू शकता खूप छान अशा इडली झाल्या आहे. सगळ्या अशा काढून घ्यायच्या त्या. त्याच्या संग अशी चटणी आणि इडल्या उपवासासाठी. तुम्हाला कशा वाटले लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा आता नवरात्र आले उपवास तर तुम्हीसुद्धा एक दिवस तुम्हीसुद्धा अशा इडल्या घरच्या घरी बनवून पहा उपवासासाठी. खूप छान लागतात त्या, खायला बी खूप छान अशी टेस्ट लागते त्याची. चला मग माझ्या इडल्या रेडी झालेल्या आहे. तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा.